नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ धुळ्यात डाव्या व लोकशाहीवादी पक्षांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने केली. नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत केंद्र सरकारवर आंदोलन दडपल्याचा आरोप करण्यात आला. तसेच 23 जुलैच्या बंदला इंडिया आघाडीतील डाव्या व लोकशाहीवादी पक्षांनी पाठिंबा जाहीर केला. क्लिक झाले. या विरोधामध्ये जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलकांवर अमानुषपणे लाठीचार्ज केला. निव्वळ अमानुष हा शब्द तोकडा पडेल या पद्धतीनं अन्याय केले गेले. विद्यार्थिनींना टॉर्चर केलं गेलं, विद्यार्थ्यांना भोसकलं गेलं, विद्यार्थ्यांवर डोके फोडस्तोवर मारलं. तर हे जे चाललंय ही एकाधिकारशाही, हिटलरशाही हे आम्हाला मान्य नाही. आणि या हिटलरशाहीच्या विरोधामध्ये महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण देशभरातील सर्व डावे कम्युनिस्ट पक्ष, महाविकास आघाडी याच्या विरोधात आहेत. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत की ज्या ज्या पोलिसांनी अगोदर तर त्या धर्मेंद्र प्रधान नावाच्या प्राण्याचा राजीनामा दिला गेला पाहिजे. एवढे 20 दिवस लोक उपोषणाला बसतात, मात्र इथलं सरकार हे कुठल्याही प्रकारची बोलणी करत नाही. या उलट त्यांच्यावर अन्याय करता उपोषणकर्त्यांवर आणि आंदोलकांवर. या सर्व जे पोलीस आहेत या पोलिसांचं निलंबन केलं पाहिजे. ज्यांनी अत्याचार केलेत त्या पोलिसांना घरी पाठवलं पाहिजे. धर्मेंद्र प्रधानने राजीनामा दिला पाहिजे. आणि यानंतर देखील असा जर प्रकार केला तर याद राखा, आम्ही सर्व डाव्या लोकशाही आघाडीतले पक्ष, कम्युनिस्ट पक्ष या सर्व संघर्षाच्या बाजूने आहोत. धन्यवाद. डावी लोकशाही आघाडीतर्फे तसेच इंडिया आघाडीतील लोकशाहीवादी धर्मनिरपेक्ष पक्षातर्फे आज दिनांक 20 जुलै 2026 रोजी विद्यार्थ्यांनी जे संसदेवर मोर्चा काढला आणि त्या मोर्चात पोलिसांनी अमानुषपणे लाठी हल्ला केला, त्याच्या निषेधार्थ आम्ही आज डावी पक्षाच्या वतीने निदर्शने करीत आहोत. आणि धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिकतेच्या आधारे त्यांनी या पदाचा राजीनामा द्यावा अशी आम्ही मागणी करीत आहोत. पोलिसांबद्दल ज्या पोलिसांनी अत्याचार केला, ज्या पोलिसांनी विद्यार्थ्यांवर अत्याचार केला त्यांचाही आम्ही निषेध करीत आहोत. आणि जे विद्यार्थी शहीद झाले त्यांना 1-1 कोटी रुपये सरकारने द्यावं अशी मागणी आम्ही करीत आहोत. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.